कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया अक्षय तृतीया निमित्त सांजोरी। त्यासाठी रवा भाजून घेऊन गुळाच्या पाण्यात रात्रभर भिजत घातलेला आहे। कणिक मळून घेतले। आता तर चला आपण बनवायला सुरुवात करूया। हे अशी छान लाटी लाटून घेऊया। मी तुम्हाला दोन पद्धतीने करून दाखवते, तुम्हाला कोणती सोपी वाटेल ते तुम्ही वापरू शकता। हे असे छान दोन बारीक पोळ्या लाटून घ्यायचे, बारीक निवड म्हणलं तरी चालते। हे असं मिश्रण भरायचं ह्याच्या आतमध्ये। ह्याच्या कडेने असं छान पाणी लावून घ्यायचं आणि हे वरून असं हे ठेवून ह्याचे काठ असे दाबून घ्यायचे। हा करंजीचा चमचा आहे, ह्याच्या साह्याने आपण कट करून घेऊया गोल राऊंडमध्ये। हे पहा, आपली सांजोरी तयार झाली। आता आपण ह्याला तळून घेऊया। त्यासाठी मी अगोदरच तेल तापत ठेवलेलं आहे। तेल आपलं तापलेलं आहे। चला तर आपण सोडून घेऊया। ते भाजते तळते तोपर्यंत आपण खेकडा एक तयार करू। ही अशी पुरणपोळीसारखी पद्धत आहे। तुम्हाला एक अजून बनवून दाखवते ह्या पद्धतीची। ह्याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊया। हे पहा, असं ह्याच्यामध्ये माल तेवढं भरून घ्यायचं। असं हे सारण आत दाबत दाबत कणिक वर अशी घेते यायची। हे पहा असं, आणि ह्याचा असा छान उंडा करून घ्यायचा। हाताच्या साह्याने असं थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे सारण काठापर्यंत जाते। आणि ह्याला हलक्या हाताने लाटून घेऊया पिठामध्ये बुडवून। हलक्या हाताने लाटून घ्यायची। मला तर ती चमच्यापेक्षा ही सोपी पद्धत वाटते। तुम्हाला कोणत्या पद्धतीने हव्या त्या पद्धतीने करू शकता। हे छान तळून झाले, याला आपण काढून घेऊया। आता हे सोडून घेऊ। हळूच